नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज येत आहे आणि त्याची तयारी जर आपण या ठिकाणी बघितली तर मोठ्या प्रमाणात तयारी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळते आहे। महत्त्वाचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा प्रकारे तयारी जी आहे ती या ठिकाणी केली जाते आहे आणि एकंदर या ठिकाणी आपण होर्डिंग्स, बॅनर, पोस्टर आणि झेंडे जर बघितले तर या ठिकाणी सर्वत्र राष्ट्रवादीमय असं वातावरण आज निर्माण झाल्याचं चित्र गडचिरोलीमध्ये पाहायला मिळते आहे। नक्षल प्रभावित जिल्हा असल्याने पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त आहे। पोलिसांची प्रत्येक गोष्टीवर नजर या ठिकाणी असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदर जर या ठिकाणी बघितलं तर आलापल्लीच्या या ठिकाणी ही जनसन्मान यात्रेची सभा होणार आहे आणि या सभेच्या ठिकाणी सुद्धा आतापासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः 2 वाजताच्या दरम्यान ही सभा होणार आहे, मात्र या ठिकाणी आतापासूनच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। एकंदर अजित पवारांचे 3 कार्यक्रम या अहेरी मतदारसंघामध्ये होत आहे। धर्मराव बाबा आत्राम यांचा मतदारसंघ असल्याने या ठिकाणी एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शनच पाहायला मिळते। सुनील ढगे, TV9 मराठी, अहेरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।